तो माणूस म्हणत होता त्याच्या मित्राला, "आज मला मज्जा येत नाहीये." मम्मी म्हणाली, "मज्जा येईल आणि संध्याकाळ रंगीन होईल." हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव निखिल आहे आणि मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. मी सध्या 21 वर्षाचा आहे. मी मथुरा येथे राहतो आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. मी आणि माझी आई माझ्या घरात राहतो. माझी आई शाळेत एक प्राध्यापक आहे. माझ्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी एका कार अपघातात निधन झाले. तेव्हापासून माझी आई खूप एकटी आणि निराश आहे. आता मी तुम्हाला माझ्या आईबद्दल सांगतो. माझी आई इथे अक्षरशः पायलमध्ये खूप सुंदर आहे. तिचा रंग खूप गोरा आहे. तिला पाहून कुणीही असे वाटणार नाही की की ती एका 21 वर्षाच्या मुलाची आई आहे. हे जवळजवळ एक सत्य आहे. एका महिन्यापूर्वीच गोष्ट आहे, जेव्हा माझी आई नेहमीच शाळेतून वेळेवर घरी यायची. पण काही दिवसांपासून मला लक्षात आले की ती उशिरा घरी येऊ लागली होती. आईच्या वागण्यातून मला आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ती आता खूप आनंदी दिसत होती. एके दिवशी आई रात्री 12 वाजता घरी आली. मी तिला विचारले, "आई, आई आज तू खूप उशीर केलास?" ती म्हणाली, "बेटा, आज मला खूप महत्त्वाचे काम होते." पण तिचे वागणे पाहून मला माझ्या आईवर संशय का येऊ लागला ते मला समजलं नाही. त्या दिवसापासून मी माझ्या आईच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागलो आणि एके दिवशी मी माझ्या आईच्या मागे माझ्या बाईकवरून शाळेत जात होतो आणि बाहेर लपून उभा राहून तिची हेरगिरी करत होतो. मी पाहिले की एक गाडी आई थोड्या वेळापूर्वी थांबलेल्या गाडीतून निघून गेली. मग मी तिच्या मागे गेलो. काही वेळाने गाडी एका मोठ्या अपार्टमेंट जवळ थांबली. त्यातून एक माणूस उतरला आणि आईही उतरली. दोघेही एकत्र कुठेतरी चालायला लागले. मी लपून-छपून त्यांच्या मागे जात राहिलो. काही वेळाने ते एका फ्लॅटवर पोहोचले. मी आत्ता त्यांच्या अगदी जवळ होतो आणि आतून होणारे संभाषण ऐकत होतो. तो माणूस म्हणत होता, "पायल, त्या दिवशी मला खूप मज्जा आली." माझी आई म्हणाली, "पण ती अपेक्षासोबतची गोष्ट होती. जेव्हा मी तुझ्यासोबत एकटे होते, आता मला एका खंबीर व्यक्तीची गरज आहे." तो माणूस म्हणाला, "माझा एक मित्र आहे. जर तुला हवं असेल तर मी त्याला फोन करू शकतो." माझी आई म्हणाली, "ठीक आहे, उद्या त्याला फोन कर. माझा मुलगा उद्या घरी येणार नाही. उद्या त्याची परीक्षा आहे. फक्त तू, मी आणि तुझा मित्र." मग तो माणूस मस्त क्रिकेट खेळला आणि आई त्याच्यासोबत आली. थोड्या वेळाने आई म्हणाली, "बसले, मला उशीर होत आहे. उद्या वेळेवर ये." मग ते दोघेही बाहेर आले. ते ओरडू लागले आणि मी बाजूला लपलो. त्यांनी अपार्टमेंटला कुलूप लावले आणि मग दोघेही निघून गेले. मी पटकन निघून घरी परतलो. मी ज्या बाईसोबत राहत होतो, ती अशी आहे यावर मला माझा विश्वासच बसत नव्हता. आत्ता मला माझ्या आईबद्दल प्रश्न पडत होते. मग दुसऱ्या दिवशी मी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मी जाणार नाही. मी आईला कॉलेजला जात असल्याचे सांगितले आणि निघून गेलो. मी थोड्या अंतरावर थांबलो. मला परीक्षा द्यावी लागली नाही. कारण जर कोणाला कळले असते की आज त्यांच्या आईचे काय होणार आहे, तर ते परीक्षा कशी देऊ शकतील. तिने वेळ घालवल्यानंतर मी घरी आलो आणि पाहिले की तीच गाडी माझ्या घराबाहेर उभी होती. मला वाटलं की तोच माणूस असावा. मग मी आत कसं जायचं ह्याचा विचार केला. मग अचानक मला वाटलं, घराच्या मागच्या टेरेसवरून का जाऊ नये. मी मागच्या बाजूला गेलो. मी चोरासारखा माझ्या घरात चढत होतो आणि टेरेसचा दरवाजा उघडा होता. मी तिथेच लपून बसलो. मी जाऊन माझ्या खोलीत बसलो. मग मी तो काय करत
आई ते पाहू लागलो, पण कोणालाच आवाज ऐकू येत नव्हता. आईचा आवाज आला तो अमनजी होता. मग अचानक माझ्या आईची अपेक्षाशी असलेली गोष्ट ऐकू आली. इकडे ये. मी पाहिले की माझी आई कपडे घालून सुंदर दिसत होती. तिने खूप मेकअप केला होता. तो माणूस म्हणाला, मित्रा लवकर कर, माझा मित्र येत आहे. ते नक्कीच असेल. मला वाटलं ह्याचा अर्थ दुसरा माणूस अजून आलेला नाहीये. मग आई आणि ज्या माणसाने नाव आई अमन म्हणत होती तो आला आणि बोलू लागला. आई म्हणाली, थांब, तुझ्या मित्राला येऊ दे. अमन म्हणाला, तो येईल. पायल इतक्यात अचानक दाराची बेल वाजली. मग मला बाहेर एक बलवान माणूस दिसला. दारावरची बेल वाजली. मला बाहेर एक बलवान माणूस उभा असलेला दिसला. अमनने त्याला आत बोलावले. मग ते दोघेही जाऊन सोफ्यावर बसले. माझी आई त्यांच्यासाठी शरबत आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मग तो माणूस म्हणाला, मित्रा हे खूप सुंदर आहे. तोपर्यंत माझी आई आली आणि त्याला शरबत देऊ लागली. मग माझ्या लक्षात आले की तो माणूस माझ्या आईकडे पाहू लागला. त्यानंतर आईने खूप विचित्र भाषण बोलायला सुरुवात केली. मी त्यांना असे बोलताना कधी पाहिले नव्हते. मग तिघेही शरबत पिऊ लागले. कहाणी विथ अपेक्षा सामान्यच्या काही तासानंतर तिघेही पूर्णपणे थकले होते. आज माझ्या डोळ्यांनी जे पाहिले ते पाहून मला सहन होत नव्हते. त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी नाही पिलो. मला माहीत होतं की माझी आई अशीच एक व्यक्ती आहे. थोड्या वेळाने तिघेही बाहेर आले. ते हॉलमध्ये सोफ्यावर बसले. त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग ते दोघेही निघून गेले. आई तिच्या खोलीत गेली आणि झोपायला गेली. मग मी टेरेसवरून परतलो. त्यानंतर थोड्याच वेळात मी घरात प्रवेश केला. मी माझ्या आईकडे पाहिले. मला वाटले की ती मातोला भेटायला आली आहे का? मी आईकडे पाहिले. मी काही चूक केली का असा प्रश्न पडला. मला माहीत नव्हते की ती माझी आई आहे. हे मी सर्व का केले? हे लोक खरोखरच काय करतात याचा विचार माझ्या मनात सतत येत होता. मी काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. मी त्यांना पाहत आहे हे त्यांना कळू नये म्हणून प्रयत्न करत होतो. पुन्हा एक दिवस मी घरी होतो तेव्हा मला त्याच माणसाचा फोन आला. आईने फोन उचलला आणि एका पत्त्यावर गेली. मी तिच्या मागे गेलो. ते एक मोठे उद्ध्वस्त घर होते. आईसोबत दोघेही होते. ते दोघेही गाडीतून उतरले आणि घरात शिरले. मी त्यांच्या मागे गेलो आणि ते काय बोलत आहेत हे पाहिले. तो माणूस म्हणत होता, मित्र आज मला मजा येत नाहीये. मम्मी आई म्हणाली, मजा येईल आणि संध्याकाळी रंगीन होईल. तू आधी ग्राहकांना सामान दाखवलंस का? तो माणूस म्हणाला, मी सामान दाखवलं आहे. हे एक काम तिथून होऊ दे, मग सगळं ठीक होईल. आई म्हणाली की तुम्ही कामात इतके हलगर्जीपणा करू नका. मला काम लवकर पूर्ण करायचं आहे. मला ते आवडेल. लवकर करा आणि सामान पाठवा आणि काम पूर्ण करा. तो माणूस म्हणाला, सर्व काही होईल. तुम्ही काळजी का करता? आधी आम्हाला आनंदी करा. आई लगेच होकार दिला. आई आणि नेहमीप्रमाणे त्यांच्यासोबत राहू लागली. मला समजले की आई काही लोकांसोबत चुकीच्या मार्गावर गेली होती. ती स्त्री नव्हती जी मी ओळखत होतो. त्याने लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना संपूर्ण माहिती आणि त्या ठिकाणाचा पत्ता सांगितला. पोलीस आल्यावर त्यांना कळले की ह्या लोकांनी काही गुप्तचर एजन्सी संगम करून गावातील गरीब मुलांचे अपहरण करून त्यांना परदेशात पाठवले होते. ते काहीतरी खूप चुकीचे करत होते. पोलीस म्हणाला, तुम्ही खूप चांगले काम केले बेटा. तू मला वेळेवर सांगितलंस. पण तुला माहीत नाही की हे लोक मोठे गुन्हेगार आहेत. आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की या गावात हे सगळं कोण करत आहे.
जर तो अपेक्षाला ही गोष्ट सांगितली नसतील तर आम्हाला कळलंच नसतं की किती मोठे नाव यात सामील आहेत. इन्स्पेक्टर सर्वांना अटक केली तेवढ्यात मी आईकडे पाहिलं. आईच्या नजरा खाली पडल्या होत्या. ती होती. मी तिला काहीही विचारू शकलो नाही कारण ती माझ्या डोळ्यातही पाहत नव्हती. कारण ती त्या सर्व लोकांशी जुळवून घेत होती. जे काही झाले ते घडले. किमान गुन्हेगारांना त्यांची शिक्षा मिळाली आणि मी माझ्या आईसोबत राहिलो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.